आज मी कोथिंबीरची वडी करणार आहे। ही डाळ मी एक वाटी मोठी अशी भिजत घातलेली, थोडी वाटी अशी फुल भरून घातलेली। आता भिजून एवढी मोठी दिसते ती। आता ही पहिली मी डाळ नुसती वाटून घेते आणि मग पुढचं दाखवते कोथिंबीर सगळं ते। आता मी वाटून घेते आणि सकाळी करायची असेल तर रात्री डाळ भिजत घालून ठेवायची, संध्याकाळी करायची असेल तर सकाळी लवकर डाळ ही भिजत घालायची, म्हणजे चांगली भिजल्या जाते डाळ। आता वाटून घेते मी, ती वाटून झालेली अशी। पाणी घालायचं नाही अजिबात, कारण का ह्याच्यामध्ये आपण भिजताना वतताना ते पाणी थोडं राहतं, तर पाणी घ्यायचं नाही याला, चांगली वाटली जाते अगदी। झाली आता वाटून, काढून घेते। पहिली भरलेली या भांड्यामध्ये मिक्सरच्या जास्ती झाली म्हणून मी काढून घेतली आणि परत वाटून घेतली। कोथिंबीर अशी धुवून चाळणीवर ठेवायची, म्हणजे पाणी सगळं निघून जातं आणि एकदम चांगली होती, म्हणजे पाणी पातळ होत नाही ह्याच्यामध्ये मळताना पीठ भिजवताना ते। आता मी चिरून घेते बारीक कोथिंबीर, ही चिरून झाली सारी। तर ह्याच्यामध्ये ह्या 2 मिरच्या घातलेल्या मी आणि लसणाच्या पाकळ्या 2-4, जिरं 1 चमचा, आलं हे सगळं एकच जागी मी बारीक करून असं घेतलं आहे। तर हे कोथिंबीर ह्याच्यामध्ये ओतते। एक चमचा हळद, लाल तिखट हे 1 चमचा, हिंग चिमूटभर, मीठ 1.5 चमचा, बडीशेपची पूड जराशी, तुम्हाला आवडली तर घाला, मला आवडते म्हणून मी घालते। तर मिरची ते लसूण तर मिक्स करून घेते मी, हाताने सगळं काढून घेते। मिक्स करून घेते चांगलं हाताने। झालं तर असं मिक्स करून सगळं भिजवून, पाणी बिनी काही घेतलेलं नाही, पाणी घ्यायचंच नाही आणि पाणी लागत पण नाही। आता मी ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये त्या थापून घेते आणि मग उकडत ठेवते। आता ह्याच्यामध्ये थापून घेते, तेल लावलेलं असं तेल लावायचं म्हणजे खाली चिटकत नाही। एवढी सोपी पटकन होती, वेळ पण लागत नाही। अशी थापून घेते मी, झाली अशी थापून। आता वरून हे पांढरं तीळ टाकते, म्हणजे त्याला चिटकले जाते चांगले। लावून झाली आता लावून, पाणी मी तापत ठेवले, हे 1.5 ग्लास मी पाणी ठेवले त्याच्यामध्ये तापत। आधी पाणी तापत ठेवायचं आणि मग ठेवायचं हे भांडं। पाणी आता उकळे, पाण्यामध्ये ठेवते। शिजू दे, शिजली का बघते, झाकण काढते। चांगली शिजली, अगदी मस्त छान शिजले। आता गॅस बंद करते, थंड झाल्यावर परत तळून घेते। थंड झाली थोडी, आता मी अशी कापून घेते। अशी हलक्या हाताने कापून घ्यायची। झाली अशी आता कापून, आणि काही मस्त झाली अगदी। आता तळून घेते। तेल तापत ठेवलं, तेल तापलंय, मी वडी सोडते तळायला।
पलटी करते. काढून घेते. अगदी मस्त झाले तळून. मस्त दोन्ही साईड अगदी व्यवस्थित तळले. काढून घेते. काढून घेते. अशा तळून घेते मी. चांगल्या तळून झाल्या. भरून घेते. झाल्या माझ्या कोथिंबीरच्या वड्या. माझी रेसिपी आवडते तर शेअर करा, लाईक करा. कसे झाले आणि सांगा मला. मस्त होतात अगदी एक नंबर. तुम्ही पण असं करून बघा.